कीर्ती सकाळी कुठल्या मुलाच्या मागे मागे करत होती आणि स्टाफ रूम मध्ये गेला तो मुलगा विराज होता का दुसराच कोणी? कारण आत दुसरा कुठलाच मुलगा दिसला नाही मला. काय करू? जाऊन विराजशीच बोलू का या बाबतीत? मी बोलायला तर हवं, कारण त्याशिवाय नेमकं खरं काय ते कसं कळेल मला. बोलतेच. वरती हा? वरती आहे तुझी खोली. इकडं. अरे अगं कुठे चाललीस? झोपेत आहेस काय? हा? ए बाई, तुला वरच्या दिशेला रूम दिली. ही विराजची खोली आहे. विराजच्या खोलीकडे चालली आहे. तुला काय करायचं बाजूला? ए मेरी बिल्ली मुझसे म्याऊ. तू माझी खोली हडप केलीस ना? हा? मग आता मी गप गुमान इथे विराजच्या खोलीत झोपतोय, तुला ही पण रूम हडप करायची आहे का? अरे बाबा, तुला काय करायचंय बाजू? विराजकडे काम आहे. एकतर मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, तू कटकट कटकट करतोयस, तरी मी येते का तुझ्याशी बोलायला? मी आता विराजच्या खोलीच्या दिशेने जाते, त्याच्याकडेच काम असेल ना माझं. हो, एवढं बोलली असतीस ना तरी कळलं असतं. एवढ्या रात्री एकतर विराजकडे काय काम आहे बाबा? मी तुला सांगतोय ते कळ. हे बघ, मी 50 ना, तू 100 आहे. आमच्या घरातलं वेगळंच केमिकल आहे ते. त्याचं एकदम काटेबद्ध असतं. वेळेत झोपतो, वेळेत उठतो, आणि ही त्याची झोपेची वेळ आहे. अजिबात त्याला डिस्टर्ब करू नकोस. जा तू. एक माहितीसाठी धन्यवाद. ही माहिती मला माहित नव्हती, तर माझ्या ज्ञानात भर टाकलात ना तुम्ही. त्याचे उपकारच मानायला हवेत तुमचे. चालायचं. जा, गुड नाईट. तू कसा मुलगा आहेस रे? कसलीच काही पडली नाही तुला. तुझ्या घरात ना सगळे सुतासारखे सरळ आहेत, तू एक भूतासारखा आहेस. रात्री भूतासारखी तू आली चालत. तू तू जा आता. तू नाही जाऊ शकत. हा माझा मी टाइम आहे. मी टाइम? मी टाइम मध्ये तू काय करणार? हा, दारूत भुसणार ना? माझं विराज. नाही, तू असं नाही ऐकणार. एक मिनिट, मी ना काकांना जाऊन सांगते आणि सांगते की तुझा मी टाइम बघायला. बघ, मी घरात आणि कामावर दारू नाही पीत. पण घरात आणतोस ना बाटली. अगं ती तेच सांगून येते. थांब. तू काय येडी आहेस का? हे मीटर खरंच सांगेल काय? खरंच आत गेली. काका. अरे ज्योती, ये ये ये. काय झोपली नाहीस अजून? काय झालं? काय बघतेस? कोणी काही बोललं का तुला? नाही, काही नाही. कोणी काही बोललं नाही. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. मग बोल. घाबरतेस काय एवढी? नाही, ते 5 परतावणीसाठी तुम्हाला आमंत्रणासाठी फोन आलाय. म्हणजे आईने मला सांगितलं तुम्हालाही ती कॉल करणार आहे. तर ज्योती, मला एक सांग, हे पासपोर्टवणी वगैरे या सगळ्याची आता गरज आहे का ग खरंच? मग आता लग्न छान झालंय, सगळे विधी छान पार पडलेत, ते हे मानपान वगैरे सगळे काय आवश्यक आहे तसं मला खरंच वाटत नाही. आणि तुझ्या आईला पण तिकडे उगीच एकटीला दगदग होईल ना खूप. अहो, मानपान किंवा आईला मदतीला कोणी नसेल याचं टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळं व्यवस्थित करू. उलट आईला तुम्ही सगळे आलात ना तर खूप आनंद होईल. आणि कसं आहे, ताई पण 2-4 दिवस माहेरी राहील ना, आणि मी पण आता निघेनच इथून. असं म्हणतेस? हा, म्हणजे आता गायकवाडांचं घर सुनं सुनं होणार. प्रीती पण 2-4 दिवस नाही, तू पण जाणार. घर भरलेलं होतं तर सगळं असं कसं बरं वाटत होतं खूप. हो, पण 4 दिवसांनी येईल की प्रीतीताई परत. ते आहेच म्हणा. बरं, सांग तुझ्या आईला त्यांचं निमंत्रण आम्ही स्वीकारलंय म्हणून. हा, नक्की येऊ आम्ही. थँक्यू काका. झोप आता शांत. हो, येते. खरंच या मीटरनी काही सांगितलं की काय बाबांना? बाबांना काय अजून एक तारण मिळणार? वाट लागेल यार. काय बघते मी?
चक्क दीप गायकवाडांनी लढाईच्या आधीच तलवार टाकून दिली. आता अशी संधी मिळालीच आहे तर मग थोडा फायदा घेऊच या. काय आता पालथ्या गड्यावर पाणी. आणि ते तरी किती समजवणार ना एखाद्याला. काय म्हणजे एखाद्याला समजून घेण्यासाठी बेसिक समज असावी लागते नाही का. आता तरी मी सांगितलंय त्यांना, काय तू जरा जपून राहा. मेलो आता मेलो. आता बाबा घरच्या आसपास फिरकू देणार नाही. देवा महादेवा वाचव आता. बाबा हम्म. आज काही स्पेशल आहे का? नाही म्हणजे तुम्ही आम्हा सगळ्यांनाच ब्रेकफास्टला आज बोलवलंय आणि तेही माझ्या वेळेत. एकही मिनिट इकडचा तिकडे नाही म्हणून विचारलं. अरे काय नाही, तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची होती. तर लग्न छान झालं, त्यानंतर सगळे विधी यथासांग पार पडले, पण एक गोष्ट राहिली ना. बाबा अहो सगळं तर झालंय, अजून आणखी काय करायचंय? अरे काही नाही, आज आपल्याला सगळ्यांना पाच परतवणीसाठी सुनबाईंच्या माहेरी जायचं आहे. सगळं तुझं तू परस्पर ठरवलंयस का? नाही त्यांच्याकडनं काही निमंत्रण नाही, काही नाही, असंच जायचंय का आपण? सगळ्या रीती प्रथा नीट पाळल्या जावं असं तुला वाटतंय? त्यांना वाटतंय का तसं? नवीन नातं जोडताना ना काही रीती असतात, काही मानपान असतात. मला वाटतं आपण कोणी जायला नको, प्रीतीला पाठवून देऊया आपण. झालं तुझं बोलून? आता जरा शांतपणे माझं ऐकणार आहेस? निमंत्रणाशिवाय आपण सगळ्यांनी तिकडे पाच परतवणे जावं असं मी एकटाच कसं ठरवीन? ज्योतीने काल रीतसर निमंत्रण केलंय मला. आता लहान लहान मुलींनी केलेलं निमंत्रण स्वीकारायचंय का आपण? अरे पाच परतावणीचं निमंत्रण आहे ना, घरातल्या मोठ्या लोकांनी नको करायला? सावेकरांना काही कळत नाही ना, तेच खरंय. नवरीच्या धाकट्या बहिणीने निमंत्रण केले, ते स्वीकारायचंय आपण आता. बहिणींनी लग्नाची जबाबदारी उचललेलं चालतं नाही, म्हणजे बहिणीनीच ठरवलेल्या हॉलमध्ये लग्न झालेलं चालतं. निमंत्रण दिलं तर काय वाईट? दीप